प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे अर्थातच बाळगुटीबद्दल आहे, कारण ही बाळगुटीबद्दल आपलं चॅनल जे आहे हे या चॅनलवरती बाळगुटीबद्दल खूप सारे प्रश्न विचारले जातात, म्हणून अजून एक हा प्रॉपर व्हिडिओ जो आहे अगदी छोटासा प्रश्न आहे आणि तो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण दिवसाची सुरुवात होणार आहे त्या प्रश्नापासून आणि तो मला कमेंटमध्ये खूप वेळा विचारला जातो. तो म्हणजे बाळाला बाळगुटी ही उपाशी पोटी द्यायला पाहिजे का काही खाल्ल्यानंतर दिली पाहिजे. अर्थातच या प्रश्नाचं उत्तर मी व्यवस्थितपणे देणार आहे, अगदी व्यवस्थित सगळे का दिली पाहिजे, दिली उपाशी पोटी तर का दिली पाहिजे, कधी दिली पाहिजे आणि जर द्यायची नसेल तर का दिली पाहिजे, म्हणजे या दोन्ही गोष्टींचं प्रश्नांचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओ सेव्ह करायला विसरू नका. ओके, तर सुरुवात करूया. की बाळगुटी हे आपण आधी पण पाहिलं की हे नैसर्गिक हब आहे, पूर्ण 18 ते 20 हर्ब्सपासून बनवलेलं नैसर्गिक औषधी आहे आपण असं म्हणूया. तर बाळगुटी देताना बऱ्याचदा मला बऱ्याचशा मदरचा प्रश्न येत असतो की बाळाला उठल्या उठल्या मी बाळगुटी द्यायची का बाळाला ब्रेस्ट फीडिंग केल्यानंतर द्यायची किंवा बाळाला फॉर्म्युला मिल्क चालू आहे ते घेतल्यानंतर बाळाला द्यायचं. तर यावरती स्पष्ट माझं उत्तर आहे की बाळाला बाळगुटी ही उपाशी पोटी अजिबात द्यायची नाही. आता याचं कारण किंवा याचं उत्तर का द्यायची नाही याचं उत्तर देखील आपल्याला माहिती असलं पाहिजे. तुम्ही जर पाहिलं तर बाळ जन्मल्या बाळाची पचनशक्ती अगदीच नुकती फॉर्म होत असते, तयार होत असते. आपण जे काही खाल्लेलं अन्न असतं किंवा आईचं दूध असतं ते पचवण्यासाठी बाळाची पचनसंस्था जी आहे ती मॅच्युअर झालेली नसते. त्यामुळे जेव्हा आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डॉक्टर जेव्हा आपल्याला सजेस्ट करतात की आईचं दूध किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार फॉर्म्युला मिल्क जर चालू असेल तर त्याच्या व्यतिरिक्त बाळाला साधं पाणी देखील पाजू नये असं डॉक्टर सांगतात. तर हे महत्त्वाचं आहे की बाळाला समजा तुम्ही बाळगुटी दिली, उपाशी पोटी दिली, अर्थातच त्याचे साईड इफेक्ट जे असतात ते कमी होतात. पण आपण जर जनरली आपण बघितलं, आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा डॉक्टरसुद्धा सांगतात की काहीतरी खाऊ नये जेवणानंतर आणि जेवणाच्या आधी. ॲसिडिटीची गोळी सोडली तर त्या व्यतिरिक्त सगळी औषधं आपण जेवण झाल्यावरच शक्यतो आणि काही ठराविक औषधं सोडली जेवण झाल्यावरच शक्यतो आपण डॉक्टर आपल्याला सजेस्ट करतात. आणि त्यातून जर बाळ आपलं लहान आहे, अगदी जन्मलेलं आहे, अगदी 40 दिवसाचं किंवा 1 महिन्याचं झालं आहे किंवा नवजात बाळ आहे, तर अशा वेळेस जर आपण बाळाला अगदी उपाशी पोटी दिली तर अर्थातच बाळाची पचनशक्ती जी आहे ती पूर्ण स्ट्रॉंग झालेली नसते, म्हणून पचायला थोडंसं जड जाऊ शकतं. त्यामुळे याच्या व्यतिरिक्त तुम्ही प्रिकॉशन म्हणून आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाळाला ब्रेस्ट फीड करा तुम्ही. ब्रेस्ट फीडिंग केल्यानंतर किंवा बाळाला जर फॉर्म्युला मिल्क चालू असेल तर बाळाला फॉर्म्युला मिल्क दिल्यानंतरच तुम्ही बाळगुटी बाळाला सकाळच्या वेळी द्यायची आहे, जेणेकरून बाळाच्या दिवसाची सुरुवात जी आहे ती चांगली व्हायला मदत होईल. ओके, तर अशा प्रकारे मला असं वाटतं की माझ्या परीने मी हा प्रश्नाचं उत्तर अगदी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हालाही मला वाटतं की या कमेंटनुसार प्रत्येक आईला हा खूप मोठा प्रश्न, छोटासा प्रश्न आहे पण अगदी मोठं शंकेचं निरसन झाल्याचं मी माझ्या परीने प्रयत्न केला आहे, कारण ह्या गोष्टी क्लिअर होणं महत्त्वाचं आहे. बऱ्याचदा खूप कन्फ्युजन असतं की घरातले वयस्कर व्यक्ती आजी वगैरे सांगतात आपल्याला की नाही लगेच उठल्या उठल्या बाळाला आपल्याला उपाशी पोटी द्यायची आहे, म्हणजे बाळाची दिवसाची सुरुवात चांगली होती, बाळाची पचनशक्ती चांगली होती, बाळाचं पोट साफ होतं, बाळाला सगळं जे काही आहे खाल्लेलं ते पचतं. पण मी तुम्हाला सांगितले आईचं दूध हे अगदी अमृत समान असतं, म्हणून ब्रेस्ट फीडिंग केल्यावर किंवा फॉर्म्युला मिल्क डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच दिल्यावरच आपल्याला बाळगुटी जी आहे ती उगाळून द्या किंवा पावडर फॉर्ममध्ये ज्या प्रकारे तुम्ही देत असाल त्या प्रकारे तुम्ही बाळाला सकाळच्या सुरुवातीच्या दिवसाच्या सुरुवातीला तुम्ही देऊ शकता. आय होप तुम्हाला या शंकेचं निरसन झालं असेल. अशाच प्रकारची व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बाळगुटीवरती. प्रेग्नेन्सी केअर, चाइल्ड केअर, मदर केअर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत माझे रिअल एक्सपिरियन्स जे आहे मदरहूडचे तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. ॲज अ मदर म्हणून अगदी माझ्या सोप्या भाषेमध्ये आई म्हणून जे काही मला जे अनुभवलेले आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करत राहणार आहे, खास करून बाळगुटीबद्दल जास्त, जेणेकरून तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन माझ्याकडून होईल. ओके, तर मला तुम्ही कमेंटमध्ये आता सांगायचं आहे की तुम्हाला जर हे प्रश्न पडले असतील तर तुम्ही नेमकं बाळाला कधी बाळगुटी देता, सकाळी देता का संध्याकाळी देता. ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपलं इन्स्टा चॅनल पण आहे इंस्टाग्रामवरती, इट्स ऑल अबाउट मी ध्रुवी अँड ध्रुवांश. ओके, तर तेही चॅनल फॉलो करायला विसरू नका. त्या चॅनलवरती सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारची इंटरेस्टिंग व्हिडिओ रील्स पाहायला मिळणार आहेत. ओके, तोपर्यंत नमस्कार.